नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 18 या प्रभाग क्रमांकामध्ये आलेलो आहोत. खरं पाहिलं तर जुने नगरसेवक, ज्या नगरसेवकांनी 5-5, 10-10 वर्ष नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये काम केलं, पण त्या नगरसेवकाला आता गल्लीमध्ये फिरायचं म्हणलं तर अवघड झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की नगरसेवक गल्लीमध्ये गेला की त्याला मतदार शिव्या देत आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या दारामध्ये नाले आहेत, त्या नालेमध्ये किडे आहेत आणि ती किडे त्यांच्या घराने गेलेले आहेत. रोड नाही, नाल्या नाही, लाईट नाही आणि परिस्थिती एवढी नाजूक आहे की आता मत कसं मागायला जावं ही चिंता आता पूर्वीच्या नगरसेवकाला पडलेले आहे. म्हणून मतदारच नव्या उमेदवाराचा चेहरा शोधण्यामध्ये मग्न आहेत. कोण नवीन उमेदवार येईल आणि तो उमेदवार आमच्या गोरगरिबाला मदत करणारा असावा, आमच्या सुखादुःखामध्ये संकटामध्ये साथ देणारा असावा, आमच्या आडी अडचणी दूर करणारा असावा. आमचं मरण आहे, धरण आहे, लग्न आहे, 12 भानगडी आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये नगरसेवक या शब्दाचा अर्थ नगरातील राहणाऱ्या जनतेची सेवा करणारा सेवक, त्याचं नाव नगरसेवक. म्हणजे नगर परिषदेमध्ये ज्या मूलभूत योजना आहेत ती योजना समाजापर्यंत पोहोचवणे, म्हणजे नगरपालिकेमध्ये सरकारी आलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, याला नगरसेवक. ज्या वार्डातून निवडून आला त्या जनतेचा सेवक आणि ज्या कार्यालयामध्ये काम करतो ते नगर परिषद. त्या नगर परिषदेमधून मिळवलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हे नगरसेवकाचं काम आहे. आणि ते काम कायमच विसरून गेलेले, स्वार्थापोटी पैसे कमवलेले, स्वतःचे घर भरलेले. मी कालच्याच बाईटमध्ये म्हणलं की ज्याच्या दारामध्ये कोंबडी घेण्याची अवकात नव्हती, त्याच्या दारामध्ये 50-50 लाख रुपयाच्या गाड्या आहेत, बिल्डिंग आहेत, म्हणजे महाडी मिळाली, गाडी मिळाली आणि बायकोला 10-10 हजार रुपयाची साडी मिळाली, असं मी माझ्या कालच्या बाईटमध्ये म्हणालो. आणि नेमकं तशीच परिस्थिती आहे. तर आता नवीन चेहरा वार्ड क्रमांक 18 मध्ये, म्हणजे प्रभाग क्रमांक 18 मध्ये एक नवीन चेहरा आलेला आहे आणि तो चेहरा आपल्या समोर आहे. त्यांचं नाव आहे जमील सय्यद, वीट भट्टीवाले. खरं म्हणलं तर हे उद्योगामध्ये मग्न असतात, पण जनतेच्या आग्रहाखातर वार्ड क्रमांक म्हणजे प्रभाग क्रमांक 18 मध्ये जनतेची सेवा करण्यासाठी इच्छुक आहेत. आणि ते काय म्हणतात, कशा पद्धतीने सेवा करायची आणि कसं निवडणूक लढायचं तुमच्या मनामध्ये आलंय ते आपण विचारूया. त्याचं काम काय, त्यांनी आतापर्यंत काम काय केलंय, जनतेची सेवा काय केली आणि कशा पद्धतीनं पुढं भावी आयुष्यामध्ये जर सुदैवानं जनतेनं निवडून दिलं तर खरंच गोरगरिबाचे कल्याण करणार आहेत. काही इटभट्टीमध्ये पैसे कमी मिळालेत, नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करून जास्त पैसे मिळतात, तिथं गुन्हेगारी करायची, असा काय मनात संकल्प केलाय का खरीच गोरगरिबाची सेवा करायची हे आपण त्यांना विचारूया. जमील भाई, नेमकं काय तुमच्या मनामध्ये संकल्प आला? माझं नाव जमील जलील सय्यद. माझा व्यवसाय वीटभट्टीचा. मला हे जनतेने एक ठरवून दिलंय की तुम्ही एक नगरसेवक व्हा, कारण आमचे जे गरजे जे प्रत्येक हे आहे ती भागत नाही. त्या कोरोनाच्या काळात ज्या वेळेस पाऊस पडत होता त्यावेळेस खबर खांदायला गेलं तर माणूस तर खांदू शकत नव्हता. त्या तात्काळ मध्ये आम्हाला खबर खांदणं गरजेचं होतं. त्या काळात आम्ही त्या गोरगरिबाला साथ दिलं. तर 1 मिनिटाच्या पाठीमागे जी लाईट नव्हती, पोल नव्हती, ते आम्ही पोल लावले, लाईट चालू केले. तर ह्या समाजात तुमचा काय संबंध? आम्ही स्वतःच्या आमच्या खर्चानं लावले ते पोल. आणि तुमच्या खर्चानं म्हणजे कष्टाच्या कष्टाच्या वीटभट्टी, माझ्या वीटभट्टीच्या पैशाने, कष्टाच्या पैशाने लावले मी पोल. निवडून गेलेल्या नगरसेवकाने काय केलं ती त्यांचा प्रश्न राहिला, त्यांनी का केलं नाही काम. ह्या जनतेनं आज ह्या येईल त्या 2 तारखेला त्यांनी कळून देतील की म्हणजे काम का केले नाही ते. त्यांनी काम केले नाहीत हो, म्हणून जनता आता त्या लोकांवर रागात आहे का? हा, त्यामुळे त्यांच्यावर जनता पूर्ण रागात आहे.
आणि तुमच्यावर प्रेम का करतात बाबा? तुम्हाला का बरं त्यांनी स्वीकारलं? काय कारण? कारण का आम्ही गोरगरिबाची साथ देतो, गोरगरिबाची कामं केले, ज्या बी अडचणी आहेत त्यावेळेस भागविले. प्रत्येक दवाखान्याच्या अडचणी, मैत्याच्या अडचणी, लाईटीची अडचणी, प्रत्येक प्रभागातल्या आपण अडचण ही केली. आपण स्वतःच्या पैशाने अडचण भागवली त्यांची. त्यामुळे ह्या जनतेनं ठरविलं की यावेळेस नगरसेवक नवीन चांगला जी विकास करेल त्याला निवडून द्यायचं, आणि नवीन चेहरा जे काम करणारे जे आहे नगरसेवक अशाला निवडून द्यायचं हे ठरविलंय. त्या जनतेने आपल्याला उभा करायचा प्रयत्न केलाय की या वेळेस या प्रभाग क्रमांक 18 मधून तुम्ही नगरसेवक व्हायचं आणि लढायचं. त्यांच्यामुळे आपण तयार झालो. मला काय म्हणायचं नाही, आता तुम्ही नगरसेवक म्हणून निवडणूक लढवणार आहे. हो, तुम्ही तुमचं कौतुक दाखवणार आहे की हो. मी असं केलं, मी तसं हो, हो. केलं, त्याच्यामुळे मला जनता निवडून दे. आणि उद्या जर मी तुमच्या ग्राउंड रिपोर्टला गेलो हो तर ग्राउंड रिपोर्ट मध्ये जनता हे तुम्ही बोललेलं बोलल का? हो, बिलकुल बोलन. बरं, तुमच्या भागामध्ये या वार्ड प्रभाग क्रमांक 18 मध्ये कुठून कुठपर्यंत भाग येतो? हे एक मिनार, दिवी पठ्ठा, दिवी रोड, आता मदिना चौक, शम चौक, ती तकिया, गाजीपुरा, असंच वरून याच्यात हिंदू मुस्लिम किती मतदान आहे? हिंदू मतदान आहे 325. मुस्लिम किती आहे? मुस्लिम आहे टोटल 6200 मतदान आहे. 6200 मतदान आहे. हो हो. या मतदानामध्ये मुस्लिमचे किती आहे? 5700 मतदान आहे याच्यामध्ये. 5700. मुसलमानाचं किती आहे? मुसलमानाचं टोटल त्यात मुसलमानाचं 5700 मतदान आहे. आणि हिंदूचं किती आहे? हिंदूचं आहे 350. बर 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 बर. आता मुसलमानच मुसलमानाला साथ देत नसतात, हो असं वास्तवचित्र आहे. हो हो पण ही मुसलमान तुम्हाला साथ देतील का? हो, देतील ना. कशामुळे? कारण त्यांना माहित आहे की ते हे आज जे आपण मागे जी कामं केली आपण, ते गोरगरिबासाठी, ती मैतीमध्ये कोरोनाच्या काळात कामं केले, ते गल्लीत जे पोल नव्हते, लाईटी लावले, पोल लावले. या वार्डामध्ये पूर्वीचं कोण होतं नगरसेवक? पूर्वीचा नगरसेवक बाबा मुजावर. बाबा मुजावर तर चांगल्या पद्धतीने रोड बनवले, चांगल्या पद्धतीनं जनतेची सेवा केली, आणि म्हणून 2 टर्म त्यांना निवडून दिले. हो, तर म्हणजे ते पूर्वी कोणत्या पक्षात होते, आता कोणत्या पक्षात आहेत? पूर्वी त्यांनी ते राष्ट्रवादीमध्ये होते, आपल्या तुतारी. हा, शरद पवार. आता कुठे आहे ते? आता तिथंच आहे ते. आणि मग पूर्वी काँग्रेसमध्ये होते. हो, काँग्रेसमध्ये होते पूर्वी. हे किती पक्ष झाले आतापर्यंत 3 झाले त्यांचे. मग हे 3 पक्ष बदलण्याचं काय कारण सांगता येईल तुम्हाला? ना, ते आता त्यांची इच्छा आहे, का बदलले ते आपण ते सांगू शकत नाही. त्यांचं काय मनातलं ते सांगतात ना, त्यांनी काही करून. अजून कोण तुम्हाला जोडीदार आहे विरोधात आता तुमच्यावर निवडणूक लढवणार या प्रभागामध्ये? विरोधात आमच्या इथे आता आमच्या पक्षाबरोबर का नाही, तुमच्या पक्षात नाही, तुमच्या इतर पक्षाचे कोण कोण आहेत माणसं? खलील सर आहेत, बाबा मुजावर आहेत, पुन्हा अझर पठाण आहेत. बरं, ही नॅशनल पार्टीची माणसं, तुम्ही प्रादेशिक पक्षाची माणसं, हो, कशी ठेसून देणार आहे? आता जनता ठरवल ती 2 तारखेला. बर, न्याय कोणाला द्यायचा, निवडून कोणाला द्यायचा, ही जनता ठरवल ना. बरं, तुमच्या भागामध्ये आता जी इतर पक्षाचे लोक आहेत, म्हणजे इतर जातीचे, इतर जातीचे, ती मतदान तुम्हाला देतील का? हो, देतील ना. काय कारण आहे? कारण त्यांना माहित आहे की गोरगरिबाला घेऊन चालणारा माणूस एकच आहे. प्रत्येक समाजाला माणूस घेऊन चालणारा कोण आहे ते त्यांना माहित आहे. तुम्हाला पक्षाने तिकीट नाही दिलं तर? पक्षानं जरी तिकीट नाही दिलं, जनता आमच्या संकट असल्यामुळे आमच्या पक्षाची काही हीच नाही. अपक्षही निवडून येऊ शकतो आपण, कारण जनतेचा साथ आहे, प्रत्येक समाजाचा साथ आहे. माझ्या पार्टीचे सगळे उमेदवार आहेत. बरं, प्रत्येक समाजाचे. ग्राउंड रिपोर्टला जर उद्या गेलो हो तर लोक तुमच्या बाजूने बोलतील का? हो, बोलतील ना. कारण त्यांना माहिती मागचे काम कोणी केले, कोणी साथ दिले आम्हाला, घेऊन पुढे बी चालणार कोणतं आहे आमचं कॅन्डिडेट, त्यामुळे त्याने ठरवतील. विधायक काम कोणतं आहे सांगा, महत्वाचं एखादं काम किंवा जनतेच्या जिव्हाळ्याचं काम तुम्ही केलंय? जिव्हाळ्याचं काम हे केलंय की ज्या वेळेस पाऊस काळ जास्त होता त्यावेळेस तिथे जायला येत नव्हतं खबरस्तान मध्ये मैत घेऊन, ती काम आपण केलंय. काय केलं तुम्ही? ते जे पाणी रोडवर येत होतं, ती नाली स्वतः जीसीबीने खांदून पाणी काढून दिलं, आणि ते मैतीचं जे काम केलं ती लोकांना लय हे झालं. त्या कोरोनाच्या काळात पोल उभा केले, ते अंधारात जे आमचे नमाजला लोक जात होते 1 मिनिटापासून, त्यांना ठोकर लागायचे. मग ते पोल उभा करून लाईटी जी लावले, त्यामुळे लोक यायला जात त्यांना त्रास. सगळे समाजाची माणसं हो चाहतात. बर, लग्नाला वगैरे काय अशा मदती वगैरे? जिथंही लग्नाला प्रॉब्लेम आले तिथं आम्ही खंबीरशी उभं राहून त्यांचं पार पाडलंय लग्न. बर बर बर. हो, काही अडचणी आल्या त्यांच्या लग्नात, समजा जेवणाचे,
ट्रक काय कपडे त्यांचे पर्सनल काय बी तर सगळे भांडे हे ते सगळे आम्ही साथ दिली त्यांना. असं म्हणायचे बाबा इटभट्टीमध्ये पैसा कमी पडतोय कारण धंदे कमी करायचे. आता नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त गुत्तेदारीमधून पैसे कमवत आहेत आणि लोक कमवले तेवढे करोडो रुपये, तर मग आपल्याला बी कमवायचे आहे म्हणून 10-5 लाख रुपये खर्च करायचे, निवडून यायचे आणि पुन्हा 1 कोटी 2 कोटी रुपये कमवायचे अशी लोकांची भावना आहे. तशी भावना तुमची सुद्धा आहे असं लोकांचं मत नाही. मला विकास करायचा आहे. प्रभाग 18 क्रमांक आमच्या भागातला ह्या गल्लीतल्या नालीचा हे आमच्या पूर्ण प्रभागाचा मला विकास करायचा आहे. मला गुत्तेदारी करून पैसे कमवायचे नाही. मला हे विकास करून एज्युकेशन हे ते जर कोणाला अडचणी आल्या तर त्यांना आपण सपोर्ट करून त्यांना पूर्ण पाडायचं आहे. माझ्या प्रभागामधल्या जे मुलं आहेत ते त्यांची परिस्थिती नाही. बरं, जुन्या जी नगरसेवकाच्या बाबतीमध्ये आज तुमच्या प्रभागामधल्या लोकांचं मत काय? मत असं आहे की नवीन चेहरा आम्हाला उभा करायचा. नवीन ह्या जनतेनेच मला ठरविलं की तुम्ही ह्या वेळेस नगरसेवकाला उभा राहावा, कारण आम्हाला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे. जे आमच्या गोरगरिबाला घेऊन चालणारा, प्रत्येक समाजाला घेऊन चालणारा, प्रत्येक अडचणीत आम्हाला भागविणारा आम्हाला असला नगरसेवक पाहिजे. आमच्या वार्डातले प्रत्येक विकास करणारा नगरसेवक पाहिजे. ह्याच्यामुळे मला ह्यांनी उभा केला आणि ह्यांच्यासाठी मी उभा राहिलोय आणि मी विकास करून दाखवेन ही माझी पूर्ण इच्छा आहे. तुम्ही खडतर प्रवास युट्यूब चॅनलला बोलायला उद्या निवडून आलात सुद्धा या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, निवडून दिला आणि तुमच्या मनात जर आर्थिक बाबतीच्या माध्यमातून गद्दारी आली नाही, माझ्यातून विश्वासघात होणार नाही. तुमच्या बाबतीमध्ये जनतेने काय ठरवलं? नाही, जनतेला माहिती आहे. जनतेनं मागे करून दिले. ज्या वेळेस मी नगरसेवकाला नाही उभारलो त्यावेळेस मी त्यांच्या पाठीशी उभा होतो. ती आज त्याने जाणून दाखविलं की ही माणूस गद्दार होणार नाही, विकास करणारा माणूस आहे, विकास करून दाखवेन. ह्याच्यासाठी या जनतेने मला उभा करायची एक संधी दिली. ह्याच्यामुळे मी उभा राहिलोय. आज मी नगरसेवकाला उभा राहिलो कारण माझा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. कारण मला हे गुत्तेदारी ही ती करायची नाही. पण एक माझ्या प्रभाग 18 मधला जी विकास नाही झालेला ह्याच्यासाठी मी आज विकासासाठी उभा केला मी आहे ना. आणि मी आज आव्हान देतो माझ्या प्रभाग 18 मधल्या सगळ्या जनतेला की मी तुम्हाला विकास करून दाखवीन, निधी आणून ती विकास करून दाखवीन. कुठेही गरज पडली तर मी त्यांची गरज भागवीन. दवाखाना हे लग्न असो काय बी असो हे पूर्ण मी सांगू शकतो. आज मला आता म्हणायचे की महायुतीमध्ये तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारच आहे, एकनाथ शिंदे आहे आणि देवेंद्र फडणवीस आहे. या महायुतीने जर तुम्हाला तिकीट नाकारलं तर काय भावना? ह्या महायुतीने जर माझं तिकीट जर नाकारलं तर मी अपक्ष उभा राहायची तयारी केलेली आहे. दुसऱ्या पक्षात उभे जाणार नाही, दुसऱ्या पक्षात नाही जाणार. अजित पवार सोबतच राहणार? त्यांच्या सोबतच राहणार आहे मी. पण निवडून येऊन कुणासोबत ह्यांच्या सोबत जाणार आहे मी. तर हे आहेत जमील सय्यद. मी पक्षाशी गद्दारी करणार नाही आणि ज्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले त्याला तर मी मरेपर्यंत गद्दार होणार नाही. त्यांचा विकास करायचा आहे. आज माझ्याकडे काहीच कमी नाही. माझं पोट भरू शकतो, माझं घर चालवू शकतो, मी 2-3 पिढ्या बसून खाईन एवढे माझ्याकडे माझ्या विद्वतेच्या व्यवसायाचे पैसे आहेत, जगू शकतोय. पण जनतेची सेवा करण्यासाठी लोक जी गद्दारी करतात, निवडून जातात आणि स्वार्थ साधतात, त्यांना दाखवून द्यायचे की विकास कसा आहे आणि विकास असतो कसा, जनतेच्या गरजा काय असतात, त्या गोरगरिबाला मदत काय करायची असते. त्याला रोड पाहिजे, त्याला नाल्या पाहिजे, त्याला प्रकाश पाहिजे, चांगल्या पद्धतीने शिक्षण पाहिजे, गोरगरीब जनतेचे लग्न आहे, अडीअडचणी आहेत, मयत आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये मला त्यांना न्याय द्यायचा आहे. मरावं परी कीर्ती रूपी उरावं, मेल्यावर सुद्धा या लोकांनी माझं नाव घ्यावं, अशा पद्धतीने मला काम करायचंय. आणि जरी निवडून आलो तरी मी अजित पवारांना विसरणार नाही, त्यांच्या सोबतच कायमचं राहणार आहे आणि जनतेची अटॅचमेंट जी आहे मरेपर्यंत मी त्यांच्या सोबत राहणार आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये सुदैवानं महायुतीने तिकीट दिलं तर चांगलीच बाब आहे आणि नाही दिलं तर माझ्या ताकदीवर मी निवडून येऊन पुन्हा मी अजित पवारांसोबतच राहणार आहे, याच्यात दुमत राहणार नाही असंही त्यांनी सांगितलंय. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होते ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक,
या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.